बिनबुडाच्या आरोपावर संतोष कोळींचा संताप, मानहानी दाव्याचा इशारा, 8 दिवसात माफी न मागितल्यास 1 कोटीचा दावा. दैनिक वृत्तवेग. जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे. प्रभाग क्रमांक 20 मधील सामाजिक कार्यकर्ते संतोष महादेव कोळी यांनी माजी नगरसेविका स्वाती सुरेश पारधी यांनी केलेल्या आरोपांचा निषेध करत मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कोळी यांच्या जात प्रमाणपत्राबाबत चुकीची माहिती देऊन जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोळी यांनी स्पष्ट केले की त्यांचे जात प्रमाणपत्र कायदेशीर व काटेकोर पडताळणीनंतर वैध ठरले आहे. माझा जात पडताळणी दाखला बोगस असल्यास तो सिद्ध करावा असे खुले आव्हानही त्यांनी दिले आहे. तसेच 8 दिवसात जाहीर माफी न मागितल्यास संबंधिताविरुद्ध दिवाणी व फौजदारी कारवाई करत 1 कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे. नमस्कार, मी संतोष कोळी. नुकताच पार पडलेले महानगरपालिकेची निवडणूक 2025-2026 प्रभाग क्रमांक 20 अनुसूचित जमातीमधून निवडणूक लढवलेलं होतं. त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मला 2200 मतदान तिथली जनतेने मला दिले. फक्त प्रेस घ्यायचं कारण म्हणजे काय की 1-2 दिवस अगोदर एक माजी नगरसेविका स्वाती पारधी प्रेस घेतले ते आणि ते प्रेसच्या माध्यमातून की निवडून आलेली अश्विनी विनोद कोळी यांच्या विरोध दाखल्याबद्दल काहीतरी बोललेले. त्यांचे दाखले काहीतरी भोगस आहेत आणि समितीकडे त्यांनी त्यांचे मुद्दा काहीतरी मांडल्यात, ॲक्सेप्ट घेतल्यात. त्यांचे काय आजोबाचे दाखल्या खोटी आहेत, त्यांची आत्तेची दाखले खोटे आहेत, अश्विनीशी कोळीची पण दाखले खोटे आहेत म्हणून त्यांनी जात पडताळणी ऑफिसला ह्यांचे विषय काहीतरी मांडल्यात. पण त्यांच्याविषयी बोलताना माझे पण नाव घेतले त्यांनी, संतोष कोळीची पण दाखले बदलले. फक्त माझं दाखले ओरिजिनल आहेत त्या डुप्लिकेट आहेत ह्यो मी जात पडताळणीला दाखवीन आणि माझी कागद माझ्याजवळ आहेत आणि माझे कागद तुम्हाला काहीतरी मिळाले असले तर सांगा. उगाच खोटं बिनबोडायचा आरोप करू नका की कोण तर सांगण्यावरनं, कुठले तर ऐकण्यावरनं असं कोणतं आरोप करू नका, असं माझं मत आहे. फक्त बोलायचं एवढं एक आहे की माझी नगरसेवक गेले 5 वर्ष कोणातर जीवावर तुम्ही निवडून आलेले होते. गेले 5 वर्ष तुम्ही किती काम केलंय, काय केलंय तिथली जनतेला माहिती आहे. आणि ह्या 2025-26च्या जो निवडणूक झाला त्याच्यात तुम्हाला 432 मतदान मिळाले. मी पहिल्यांदा उभारून मला 2200 मतदान मिळाले. फक्त बोलायचं काय, तुम्हाला पुरावाशिवाय काही बोलू नका, हे माझी विनंती आहे. आणि मी माझ्या विरोधात काय तुम्ही बोललंय की माझे दाखले डुप्लिकेट आहेत म्हणून, आणि ह्या गोष्टीसाठी मी कोर्टात तुमच्या विरोध मानहानीचा दावा दाखल करणार आहे.